मंडळ आलेलं आहे, गोविंदा पथक आलेलं आहे। आपण सर्वांनी आतमध्ये यायचं आहे, गेट वरती त्यांना वाट मोकळी करून द्यायची आहे। सर्व मंडळांना विनंती आहे। महापुरुष गोविंद बांदा या ठिकाणी येते, त्यांना विनंती करतो आपण आत या आणि राजापूरच्या गोविंद पथकाला कव्हर द्या आणि नंतर तुमचा प्रयत्न होईल। 7 थरांची सलामी करतायत राजापूरचं गोविंद पथक आणि महापुरुष गोविंद पथक बांदा या ठिकाणी आत्ताच दाखल झालंय। त्यांना मैदानामध्ये बोलवतोय आणि या गोविंद पथकाला त्यांनी कव्हर करा। महापुरुष गोविंदा पथक भटवाडीचं आहे, भटवाडीचं गोविंदा पथक आणि बांद्याचं गोविंदा पथक सर्वांनी इथे आतमध्ये यायचं आहे। युवकांना माझी विनंती आहे की आपली ही मुलं आहेत, ही 7 थरांसाठी प्रयत्न करतायत, सर्वांनी रिंगणात यायचं आहे आणि त्यांना कव्हर द्यायचं आहे। सगळ्यांनी आतमध्ये यायचं आहे। सर्व माझ्या युवकांना विनंती आहे, आपलेच भाऊ या थरावरती चढतात समजा आणि कव्हर द्यायला या। एक विशेष या प्रयत्नामध्ये असं आहे की 6व्या थरावरती एक बहीण आहे जी 7व्या थरावरती आपल्या भावाला तिथे आधार देणार आहे। समस्त सावंतवाडीकरांनी ऐका, या थराचं वैशिष्ट्य काय तर 6व्या थरावरती एक बहीण आहे जी 7व्या थरावरती एक खांद्यावरती आपल्या भावाला तिथे घेणार आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे, ह्या कौतुकासाठी यांचं कौतुक करायचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे, यांचा उत्साह वाढवायचा आहे। राजापूरच्या मंडळाला एक विनंती आहे की सेफ्टी प्रोटोकॉल त्यांनी पाळायचा आहे। 7वा जो गोविंद असेल 7व्या थरावरचा त्याने सेफ्टीचा प्रोटोकॉल पाळायचा आहे। सर्व जे महापुरुषचं आपलं गोविंदा पथक आहे त्यांनी यायचं आणि कव्हर द्यायचं आहे। सर्वांना विनंती आहे की आतमध्ये या, कव्हर द्या। हात उंचावून त्यांना कव्हर द्या। 7व्या थराचा ते प्रयत्न करतायत। बघा ती 6व्या थराची छोटी बहीण आपल्या भावाला सावरण्यासाठी सज्ज होते आणि बहिणीच्या खांद्यावरती भाऊ आता स्वार होणार आहे। टाळ्या वाजवायच्या आहेत या बहिणीसाठी। कारण समाजामध्ये सध्या काय चालू आहे आणि काय आपण वागलं पाहिजे तर प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतात। बहीण भावाचं नातं कसं आहे, भावासाठी बहीण, बहिणीसाठी भाऊ, आपल्या मंडळासाठी हे कार्य करतायत। वाह, जबरदस्त जेव्हा ते पहिल्या थरात अगदी सावकाश बिनधास्तपणे चढाई केलेली आहे, सावकाश पूर्ण सावरण्याचा प्रयत्न चालू आहे। अत्यंत शिस्तबद्ध असा प्रयत्न आणि यशस्वी झालाय। 7 थर इथे राजापूरच्या या पथकाने लावली आहे। बघा किती टाळ्या वाजवायच्या त्या बहिणीसाठी, एकदा आपल्या खांद्यावर या रत्नांच्या खाडीतील उभं केलंय। बघा यांच्यामध्ये किती विश्वास आहे। गोविंदा पडतो तरी सावरण्याचा प्रयत्न करत सर्व गोविंद खाली येत आहेत। खरंच जोरदार टाळ्यांची दाद या गोविंदा पथकासाठी झाली पाहिजे का। आतापर्यंतच्या संध्याकाळपासून जो सोहळा चालू आहे त्याचे पहिलं मंडळ आहे। 7 थरांची सलामी आणि एक भाऊ बहीण 6व्या आणि 7व्या थराला होती।